आतापर्यंत कधी असं ठेचकाळलो नाही आणि एवढा खाली बघून चाललोय आहे. मग नको बाबा, जाऊ माघारी. ते दोघं सुद्धा त्या भीतीनं माघारी गेले. खालच्या लोकांना आणखी आनंद झाला. आता एक जणच निघालाय वर, लोक त्याला हाका मारायला लागले, परत ये परत ये परत ये. पण या पठ्ठ्याचं लक्ष नाही, त्याचं आपलं सरळ चालणं, आपल्या ध्येयाच्या दिशेनं चालणं. चालतोय 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 ना अखेर तो त्या डोंगरावर पोहोचला. स्वतःच्या हातातला ध्वजने त्या डोंगराच्या शिखरावर लावला आणि खाली हात फैलावत जिंकलो असं त्याने अभिवादन केलं. तो डोंगरावर पोहोचलाय, खालच्या लोकांनी बघितलं आणि एकच हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली आणि असंख्य माणसं त्याला वर आणायला धावत धावत त्या डोंगराकडे निघाली. आतापर्यंत जे कुणाला जमलं नव्हतं ते यांनी साधलं. आतापर्यंत कुणी त्या डोंगरावर पोहोचला नव्हता तो हा पोहोचला. विलक्षण यश मिळवलं, सगळं कौतुक करायला झेपावले. तोही वरून खाली आला. अर्ध्या वाटेतच त्याला लोकांनी अगदी खांद्यावर उचलून घेतलं. वाजत गाजत मिरवणूक चाललीये. अवघा आनंद कल्लोळ, हल्ल कल्लोळ चाललाय. जिंकला, 1 लाखाचं पारितोषिक जिंकलं. एक म्हातारा मात्र त्या गर्दीत न त्या जिंकलेल्या पोराला सारखा विचारतोय, अरे पण तुला जमलं कसं? सगळी माघारी आला, तू कसं काय नाही आला? आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं, तो कसं काय गेला? आतापर्यंत कुणी गेलेला परत आला नव्हता, तो कसं काय आला? तो म्हातारा काय प्रश्न विचारायचं थांबे ना, तो काही थांबेच ना. म्हणल्यावर जनी खांद्यावर घेतलेला तो त्याला म्हटला, कुणाला विचारताय? अरे ह्यालाच ना जिंकलाय तो, कसं काय जिंकला? याला विचारून काय उपयोग आहे का? का बाहेर आहे? त्याला ऐकू येत नाही. तो ध्येयाच्या शिखरावर का पोचला माहितीये? बाहेर होता म्हणून. तो का पोचला माहितीये? इतरांचे नकारात्मक बोल त्याच्या कानावर पडत नव्हते म्हणून. ज्यांना ऐकू येत होत ते माघारी फिरले, परत फिरले. हा नाही, याला ऐकूच येत नव्हतं. एकदा तुमचं ध्येय ठरलंय ना, एकदा तुमचा पक्का निश्चय झालाय ना, एकदा तुमच्या क्षमतांची तुम्हाला जाणीव आहे ना, तुमच्यात स्वतः प्रगाढ आत्मविश्वास आहे ना, कुणाचंही ऐकू नका. मग अजिबात नाही.